Open your eyes. नमस्कार. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या जीवनाची एक गती असते. एव्हरी पर्सन, प्रत्येक माणसाची एक गती असते आणि त्या गतीप्रमाणेच त्याचं आयुष्य अनफोल्ड होत असतं. कोणाची गती कशी आहे आपल्याला माहीत नसतं. काही माणसं त्यांच्या जीवनाच्या गतीमध्ये त्यांच्या वाटेला जे आलेलं असतं ते व्यापक असतं फार. म्हणजे त्यांचं आयुष्य त्यांच्यापुरतं मर्यादित नसतं. त्यांचं आयुष्य वाईड स्प्रेड असतं. अनेक लोकांना त्यांच्या आयुष्याचा उपयोग होत असतो. काही लोकांचं आयुष्य अतिशय कन्स्ट्रिक्टेड असतं, त्यांच्यापुरतंच असतं ते. इवन त्यांना त्यांच्या आयुष्याचा उपयोग होत नसतो. माझं भाग्य आहे की मी 40 वर्षाचा झाल्यानंतर माझ्या आयुष्याने आपोआप एक वेगळी कलाटणी घेतली आणि तोपर्यंत माझं आयुष्य जे आत्मकेंद्रित होतं, माझ्यासाठी मी जगत होतो. मला सक्सेस हवा होता, मला नाव हवं होतं किंवा जे काय. कारण मी अगदी वयाच्या 18व्या वर्षीच चित्रपटामध्ये नायक झालो. त्यामुळे मला असं वाटलं की सिनेमा ही माझी गती आहे, त्या गतीनं पुढं जायला लागलो. पण इन रियालिटी तसं काही झालं नाही जीवनामध्ये. मी जवळजवळ 14-15 पिक्चर्स केली, पण जे अपेक्षित यश मला मिळायला पाहिजे होतं ते यशही मिळालं नाही, पैसाही मिळाला नाही, रेकग्निशन मिळालं नाही, काही मिळालं नाही. पण ते सगळं आत्मकेंद्रित होतं, माझ्यासाठी होतं. आणि 40व्या वर्षानंतर माझं आयुष्य असं ॲटोमॅटिकली चेंज झालं आणि ते बहिर्मुख झालं. तिथून पुढे माझं अख्खं आयुष्य, म्हणजे 40व्या वर्षानंतर आता जवळजवळ 70ला मी आलो. 30 वर्ष मी लोकांशी बोलत आलो, त्यांना मार्गदर्शन करत आलो. जे मला कळलंय ते त्यांना सांगत आलो. मी पारंपरिक काही सांगितलं नाही आत्तापर्यंत, कारण मीच परंपरेतला कुठला नाही आहे. मी कुठल्या पंथातला नाही आहे, कुठल्या स्ट्रीममधला नाही आहे. त्यामुळे मला माझ्या प्रयोगाने जे कळलं ते मी शेअर करत आलो. आणि भाग्य माझं की गेल्या 30 वर्षांमध्ये मी अनेक लोकांना मार्गदर्शन करू शकलो. कारण तुम्ही इतके जण इथं बसलेले आहात, का आला इथे, पर्पज काय? तर आपल्या प्रत्येकाला जे जीवन मिळतं, तुम्ही जर बघितलं तर आव्हानाने ते भरलेलं असतं. इट इज फुल ऑफ चॅलेंजेस. चॅलेंज नाही आहे असं आयुष्य मला वाटते फार दुर्मिळ लोकांच्या वाटेला येत असेल की चॅलेंज नाही आहे. असं म्हणतात की बोटी बंदरावरती सगळ्यात सेफ असतात. बोटी बंदरामध्ये सगळ्यात सेफ असतात, पण त्या बंदरासाठी बनवलेले नसतात. तसं आपलं जीवन जे आहे हे इट इज फुल ऑफ चॅलेंजेस. आणि बरेच वेळा आपल्याला कळत नाही की ह्या चॅलेंजेसमधून बाहेर पडायचं कसं. हाऊ टू टॅकल अ प्रॉब्लेम, हाऊ टू, माझ्या वाटेला काहीतरी आलेलं आहे तर त्यातनं मी बाहेर कसा पडू. आणि मग 2 कॅटेगरीची माणसं असतात. एक
काहीतरी प्रयोग करायला लागतात आणि दुसरे कन्व्हेन्शनल मार्गाने जातात. कन्व्हेन्शनल मार्गाने म्हणजे काय? देवदेव करायला लागतात. दॅट इज द ओनली सोल्युशन वी हॅव ना. आपल्याकडे काय आहे? ज्यावेळेस आपण कुठल्या तरी अडचणीत येतो त्यावेळेस आपण कोणाचं तरी मार्गदर्शन घेतो आणि मग तो आपल्याला सांगतो की बाबा तुमच्या कुलदेवतेचं ते काय देवतेचं काहीतरी करा, हे वाचा, ते वाचा, हे एवढे उपवास करा, एवढी कुठंतरी पूजा जाऊन करा, ह्याची शांती करा. दॅट इज ऑल. दॅट इज द प्रस्थापित रेसिपी दॅट आपण आपले आईवडील, त्यांचे आईवडील, त्यांचे आईवडील फॉलो करत आले असतील म्हणून आपण करतो. तेवढाच मार्ग आपल्याला माहिती आहे. आपण त्याच्याशिवाय प्रयोग कुठला करत नाही. कारण आपल्याला असं वाटतं की आपले प्रॉब्लेम्स जे आहेत हे कोणतरी असं आधी भौतिक कुठली तरी शक्ती आहे ती दूर करू शकेल. म्हणजे अर्थ काय? की मी नाही करू शकत. मी सगळी माझी पॉवर फायनली त्या शक्तीकडे सोपवतो. मग माझे ते गुरु असतील, माझे इष्ट असेल, कोणी असेल, की बाबा तू मला ह्यातून बाहेर काढ, या आव्हानातून मला बाहेर पडू दे, मला मार्ग दाखव, व्हॉट एव्हर. फार थोडे लोक जगातले मी पण काय करू शकतोय काय अशा विचारांनी जीवन प्रवाहामध्ये उतरतात. माझा भगवंत, माझा परमेश्वर जो आहे तो काहीतरी करेल, पण कॅन आय ऑल्सो बी अ को क्रिएटर? आर यू अंडरस्टँडिंग? व्हेरी फ्यू पीपल, फार थोडे लोक को क्रिएशनमध्ये येतात. म्हणजे माझा पण काहीतरी एक रोल आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. जसं हवाईयन लोक म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जर कोणतीही बाधा असेल, ऐका इंटरेस्टिंग आहे, आपण ते स्वीकारायचं की नाही हा नंतरचा भाग, पण कधी कधी त्यांच्या गोष्टी फॉलो केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की येस, व्हॉट दे आर सेइंग इज राईट. ते असं म्हणतात की आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस कोणतीही बाधा निर्माण होते आपण कोणाला जबाबदार धरतो? आपण बरेच वेळा परिस्थितीला जबाबदार धरतो, आपल्या नशिबाला जबाबदार धरतो, किंवा ज्यांच्यामुळे हा सगळा गोंधळ जीवनामध्ये आलेला आहे त्यांना जबाबदार धरतो. एक्स वाय झेड सगळ्या दुनियेला जबाबदार धरतो, फक्त आपल्याला जबाबदार धरत नाही. आणि हवाईयन लोक म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जर बाधा निर्माण झाली असेल तर देर इज अ पॉसिबिलिटी की ही तुमच्यामुळेच झालेली आहे. आपण ॲक्सेप्ट नाही करत हे. आपण म्हणतो अरे मी कुठं काय, माझा काय प्रॉब्लेम आहे, माझा काय दोष आहे, मी रस्त्यावरती उभा राहिलो होतो आणि एक कुत्रं येऊन मला धरलं, चावलं, हाऊ एम आय रिस्पॉन्सिबल? पण त्या कुत्र्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर तुमच्या आजूबाजूला एक 20-25 लोक उभा राहिलेले असतील, ते तुम्हालाच का निवडतं येऊन चावायला? तर मे बी, म्हणजे जे ते लोक मांडतात ती गोष्ट तुम्हाला सांगायला लागलो, मे बी त्या सगळ्या लोकांच्या पैकी तुम्ही असे असू शकाल की ज्याच्यातून बाहेर पडणारे तरंग जे आहेत ते त्या कुत्र्याला आवडत नाहीत. सगळा व्हायब्रेशनल गेम आहे, ते त्याला आवडत नाहीत म्हणून ते तुम्हाला निवडतं आणि त्यांना नाही निवडत. मग हु इज रिस्पॉन्सिबल? ऑब्व्हियसली आय एम रिस्पॉन्सिबल. मग तुम्ही म्हणाल की मी कुठेही व्हायब्रेशन बाहेर टाकायला लागलोय. तुमच्या आतल्या अवस्थेचाच परिणाम हा व्हायब्रेशनचा आहे. तुम्ही आत कसे आहात ह्याच्यावर तुम्ही व्हायब्रेट करता आणि तसं तुमचं जीवन तुमच्या वाटेला येतं. सो माझं पहिले 40 वर्ष जी जीवनाची आहेत, पहिली 20 वर्ष सोडून द्या, पण नंतरच्या 20 वर्षांमध्ये
मी स्वतः मला अपयश म्हणजे पहिल्याच माझ्या पिक्चरच्या अटेम्प्टमध्ये मला काय ॲक्टर वगैरे व्हायचं नव्हतं. माझ्या वाटेला आलं ते. पण मग वाटेला आलंय तर असं वाटलं की सक्सेस मिळायला पाहिजे. पण मला नाही सक्सेस मिळाला. पहिलंच पिक्चर माझं बऱ्यापैकी पडलं आणि मग माझ्या मनावरती त्याचा असा परिणाम झाला की मी अपयशी आहे. मग दुसरं पिक्चर आलं, त्यात मी दिसलो नाही फारसा लोकांना किंवा माझी कोणी फारशी दखल घेतली नाही. परत मी अपयशी असण्यावरती शिक्का बसला. परत जे काही काम करायला लागलो मी नोटीसच झालो नाही आणि माझी ही धारणा जी आहे की मी अपयशी आहे ती आणखीन दृढ होऊ लागली. सो माझ्या वाटेला यश नाही या भावनेनंच मी जर जगायला लागलो तर माझ्या आतून मी कोणत्या पद्धतीचे तरंग बाहेर टाकायला लागलेलो आहे? ऑफ अपयश. आणि इथे एक फार महत्वाचा सिद्धांत काम करतो मित्रांनो. तुम्ही यू बिलीव्ह इट ऑर यू डोंट बिलीव्ह इट, ज्याला रेझोनन्स म्हणतात. रेझोनन्सचा अर्थ असा की हे जे फील्ड आहे जे तरंगांनी भरलेलं आहे, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे ना, सगळे रिकामं नाही आहे. इथं काहीच रिकामं नाही आहे, रिकामं आपल्याला वाटत असलं तरी. पण ह्या सगळ्या रिकाम्या जागेमध्ये तुम्ही कुठल्या फ्रिक्वेन्सीला आहात त्या पद्धतीची फ्रिक्वेन्सी तुम्ही अट्रॅक्ट करता, त्याला रेझोनन्स म्हणतात. म्हणजे मला इथं बसून जर रेडिओ मिर्ची ऐकायची असेल तर मला ट्रान्झिस्टरमध्ये किंवा माझ्या फोनमध्ये व्हॉटएव्हर मला फक्त 98.3 एवढी फ्रिक्वेन्सी सेट करायची आहे. मला दुसरं काही करायचं नाही आहे. हे जे रिकामं आहे सगळं, इथं काहीच नाही. इथं कुठं तुम्हाला 98.3 दिसतंय? दृश्य स्वरूपामध्ये काहीच दिसत नाही. पण मी ज्यावेळेस 98.3 माझ्या इक्विपमेंटमध्ये सेट करतो यातून 98.3च माझ्या जीवनामध्ये माझ्या ट्रान्झिस्टरमध्ये निर्माण होतं. सो हे हवाईयन लोक म्हणतात की तुम्ही कुठल्या फ्रिक्वेन्सीला आहे. आणि हे मला जेव्हा कळलं, 40 वर्ष संपत आल्यानंतर मला हा सिद्धांत कळला. मला आठवत नाही तो कसा कळला आता, पण मला एक इंटरेस्टिंग कोट आठवतोय निकोला टेस्लाचा. निकोला टेस्ला ऐकून माहिती आहे? फार मोठा इन्व्हेंटर, फार मोठा शास्त्रज्ञ. माहीत नसेल तर माहिती करून घ्या. निकोला टेस्ला हा फारच विलक्षण माणूस होऊन गेला. गुगलला सर्च करा निकोला टेस्ला कोण होता आणि नेटफ्लिक्सवरती निकोला टेस्लावरती एक डॉक्युमेंटरी आहे. सी दॅट, यू विल नो हू निकोला टेस्ला वॉज. सो निकोला टेस्ला म्हणतो, if you want to know the secrets of the universe, if you want to know the secrets of the universe, you will have to think in terms of frequency, vibrations and energy. कदाचित हे कुठेतरी मला स्ट्राईक झालं का काय झालं त्या काळात मला आता आठवत नाही. आणि माझी दृष्टी बदलली. माझ्या लक्षात आलं की मी स्वतः एवढ्या नकारात्मक व्हायब्रेशनला व्हायब्रेट करतोय तर माझ्या जीवनामध्ये मला जे हवं आहे ते निर्माण होणार कुठून? बघा कसं कसं गोष्टी फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशनवरती घडतात. ज्या वेळेला मला ही गोष्ट जाणवली की अरे हे व्हायब्रेशन का गेम है आणि मी स्वतः एका अतिशय विचित्र नकारात्मक व्हायब्रेशनवर आहे आत्ता, मला माझं व्हायब्रेशन बदलायला पाहिजे. ज्या वेळेस मला हे कळलं, जाणवलं की मला माझं व्हायब्रेशन बदललं पाहिजे. बदलणार कसं? नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग करून? पण पॉझिटिव्ह थिंकिंग करून नुसतं व्हायब्रेशन बदलत नाही, कारण व्हायब्रेशन विचाराने नाही बदलत.
व्हायब्रेशन तुमच्या गाभ्यामध्ये काय आहे, तुमची अवस्था, ह्याच्यावर बदलतं. विचार बदलून जीवन नाही बदलत. असं म्हणतात की यू कॅन नेव्हर बी सक्सेसफुल बाय थिंकिंग फेल्युअर. आर यू अंडरस्टँडिंग? यू कॅन नेव्हर बिकम रिच बाय फीलिंग पुअर. जे लोक वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये असतात त्यांच्यासाठी आहे की यू कॅन नेव्हर बिकम थिन बाय फीलिंग फॅट. आणि ज्या वेळेस मला असं लक्षात आलं की हे दिस आय शुड ट्राय नाव, आय शुड ट्राय दिस, हे मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस अशी घटना घडली की पुण्यामध्ये काहीतरी कामासाठी मी आलो. माझा एक मित्र मला भेटला आणि त्यांनी मला माझ्या हातात एक लिफलेट दिलं. त्या लिफलेटचं नाव होतं कोर एम्पॉवरमेंट ट्रेनिंग प्रोग्रॅम. एक अमेरिकन महिला कोर एम्पॉवरमेंट ट्रेनिंग वरती एक कार्यशाळा घेणार होती. मला वाटते ऑरोरा टॉवर्स मेन स्ट्रीटला जे हॉटेल आहे तिथं ती कार्यशाळा होणार होती. आणि त्या कार्यशाळेची फी होती 25,000 रुपये. हे मी साधारणपणे 95 सालची गोष्ट सांगतोय तुम्हाला, 1995 साधारण. मी म्हटलं अरे हे तर आपल्या उपयोगाचं आहे, पण 25,000 काय, माझ्याकडे 25 रुपये नव्हते. हे इम्पॉसिबल, कुठून आणणार, काहीच नव्हतं. आयुष्य माझं असं स्टँड स्टिलला होतं. आणि मी त्या माझ्या मित्राला म्हटलं की अरे माझी अशी अवस्था आहे आत्ता जीवनामध्ये की असं काहीतरी मला कळायला पाहिजे, पण कळणार कसं, माझ्याकडे 25,000 तर नाही आहेत, आय कांट अफोर्ड, क्या करू. तो माझ्याकडे त्यांनी बघितलं, मला म्हणाला मीच ऑर्गनायझर आहे या प्रोग्रामचं आणि तुला मी मदतनीस म्हणून घेऊन जातो. सो यू विल गेट द प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट. बघा, नुसतं ज्यावेळेस माझ्या मनामध्ये हा विचार आला कि अब इसको बदलना है, ये परिस्थिती को अभी बदलना है, तोपर्यंत काय होतं, त्याच परिस्थितीमध्ये होतो मी स्थिरावलो होतो त्या परिस्थितीमध्ये की आपण अपयशीच आहे आणि आपल्या वाटेला काही येणार नाही आहे फारसं, हे असंच चालत राहणार. ज्या दिवशी मला असं वाटलं की नाही इससे बाहर निकलना होगा, त्यावेळेस ही घटना घडली. अर्थात त्या बाई काय शिकवणार आहेत मला माहीत नव्हतं, पण काहीतरी असं आशादायी होतं की अरे हे जे अडकलंय, सगळं चिखलात अडकलंय, माझी ही गाडी ही बाहेर कदाचित निघणारी असेल, कारण असंच त्याच्यावरती काहीतरी प्रॉमिसेस लिहिले होते की युअर लाईफ विल गेट अनब्लॉक्ड आणि तुमचं आयुष्याची गती सुरू होईल वगैरे वगैरे. आणि मी त्या वर्कशॉपमध्ये पोचलो आणि माझ्या लक्षात आलं की त्या बाई आपल्या शरीरामध्ये जी चक्र आहेत, योगिक चक्र आहेत, सप्तचक्र आहेत, त्याच्याबद्दल बोलत होत्या आणि ती चक्र बॅलन्स करायचं शिकवत होत्या. बाई अमेरिकन आणि जे शिकवत होती ते पूर्णपणे इंडियन, पण ती बाई शिकवत असल्यामुळे, अमेरिकन बाई शिकवत असल्यामुळे तो ऑरोरा टॉवरचा हॉल फुल होता 25,000 रुपये देऊन. हेच जर कुठल्या इंडियन माणसाने शिकवलं असतं तर कदाचित कुत्रं फिरकलं नसतं तिथं. ही काय शिकवतात. सो ठीक आहे, व्हॉट एव्हर. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हे भारी आहे सगळं, पण माझी तोपर्यंत अध्यात्म वगैरे हे सगळं वाचन चालू होतं, त्याची गोडी होती, आवड होती, सगळं चालू होतं. त्यामुळे मला असं वाटलं की ही चक्रबिक्र आपली तर एकदम भारीच असणार ना. आपण एवढं अध्यात्म इतके वर्ष वाचलेलं आहे, वयाच्या 17-18 वर्षापासून वाचलेलं आहे, आता तर 40 आहे, एवढी वर्ष वाचलेलं आहे आपण, 20 वर्ष सगळं आपली तर चक्र म्हणजे बॅलन्स्डच असणार. पण आता गेलोय, एवढा मोठा कार्यक्रम फुकट मिळालेला आहे म्हणून ऐकलं सगळं
आणि परत पोचलो घरी. म्हटलं आता शिकलोयस तर वापरून बघूया ना काय आहे. आणि त्यांचं पहिलं आवर्तन जे होतं ते 21 दिवसांचं होतं. मी 21 दिवसांचं आवर्तन केलं आणि काहीच नाही झालं. अर्थात होणं माझ्या दृष्टिकोनातून होणं काय अपेक्षित होतं, मी का केलं होतं, कारण एके ठिकाणी माझे 60,000 रुपये अडकले होते आणि ते लोक माझ्यासाठी 60,000 रुपये त्या काळामध्ये एवढी मोठी रक्कम होती. हे 95च्या काळातली गोष्ट सांगायला लागलो. माझं कितीतरी माझी गणितं त्या 60,000 मुळे सुटणार होती. माझी पुस्तकं विकत घेतली होती एका जिल्हा परिषदेनं. 1000 पुस्तकं नेऊन दिली त्यांना आणि त्यांनी नाकारलं पेमेंट. आणि 6 महिने झाले मी त्यांच्या फॉलोअप करत होतो. तरी मला शेवटी सांगितलं की हे पूर्वीच्या अध्यक्षांच्या कारकिर्दीमध्ये घेतली गेलेली ऑर्डर आहे, ते आता अध्यक्ष नाही आहेत, आम्ही घेऊ शकत नाही, तुम्ही हे परत घेऊन जावा. आशा होती मला असं वाटत होतं की कुछ तो जादू हो जाए और मुझे ये पैसे मिले. हे पहिले 21 दिवस करण्याचा माझा पर्पज काय होता की ते पैसे सुटावेत. 21 दिवस झाले काय पैसे सुटले नाहीत, काही नाही. म्हटलं काय करायचं आता. म्हटलं शिकलोयस तर एकदम लगेच हत्यारं टाकायला नकोत आणि 21 दिवसाचा कोर्स करूया. परत ती क्लेन्झिंग सुरू केलं. आणखीन 21 दिवस झाले, काही नाही झालं, काहीच नथिंग हॅपन्ड, काही मुवमेंटच झाली नाही माझ्या आयुष्यामध्ये. मग असं वाटायला लागलं की हे बोगस आहे, असं इसमें कुछ दम नाही. पण आतून असं वाटलं की चला लास्ट टाइम ट्राय करायचं. लास्ट 21 दिवस जर नाही झालं तर शरण जायचं अस्तित्वाला आणि पुढं काय होईल ते होईल, छोडो, जो होगा देखा जाएगा. तिसरं आवर्तन सुरू केलं आणि 5-6 दिवसात माझ्या जीवनामध्ये एक चमत्कार घडला. त्या जिल्हा परिषदेमधून माझ्या नावाने 60,000 रुपयाचा चेक आला. आय वॉज सो सरप्राइज्ड. मी म्हटलं त्या माणसाने मला फोनवरती सांगितलेलं आहे की तुम्ही घेऊन जा ही रद्दी, वी विल नॉट पे यू फॉर दॅट. आणि माझ्या नावानं चेक आला कसा. मला वाटलं की मी काहीतरी माझ्या आतमध्ये करायला लागलेलो आहे, त्याचा हा परिणाम असू शकेल. आणि मग ओव्हरनाईट माझा कॉन्फिडन्स वाढला. अरे आपण काहीतरी करायला लागलोय, हे मिळणारच नव्हतं पण मिळालं. आणि माझ्या लक्षात आलं की मला काहीतरी सापडलेलं आहे. आणि तिथून पुढे मी आणखीन मन लावून हे सगळं करायला लागलो. आणि मित्रांनो, काही कारण नाही, एक माणूस कुठून तरी आला, एक डॉक्टर होता. तो म्हणाला की माझी मुलगी चेस खेळते, 11 वर्षाची आहे ती, आणि ती जिंकायला लागली गेम की काहीतरी होतं तिच्यात आणि गेम हरायला लागते ती. तुझं नाव कोणीतरी सांगितलं, मदत करू शकाल काय. म्हटलं करतो. आणि त्या मुलीचं मी ट्रेनिंग करायला लागलो. 11 वर्षाची होती मुलगी. तिचा तो प्रॉब्लेम 2 महिन्यामध्ये सॉल्व्ह झाला. मग आणखीन तिचं चेससाठी मी तिला प्रिपेअर करायला लागलो. तिला मी प्रिपेअर करायला लागलो विमेन ग्रँड मास्टर, इंटरनॅशनल ग्रँड मास्टर होण्यासाठी. 11व्या वर्षी. मित्रांनो, 16व्या वर्षी ती विमेन ग्रँड मास्टर झाली. तिचं नाव होतं पल्लवी शहा. आणि हे सगळं माझं बघत असताना कोल्हापुरातले जे 5-25 पालक आपल्या पोरांना चेस खेळायला शिकवत होते ते पण माझ्याकडे आले. आमच्या पण पोरांना शिकवा, आमच्या पण पोरांना शिकवा. म्हणजे जिथं माझ्या वाटेला 1000 रुपये येणं पॉसिबल नव्हतं, पैशाची आवक सुरू झाली. कॉलेजेसमधून मला बोलवणं यायला लागलं की लेक्चरला या, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती बोला, स्ट्रेस मॅनेजमेंटवरती बोला, माइंड मॅनेजमेंटवरती बोला. आणि
पैसे दिसायला लागले. तोपर्यंत एव्हरीथिंग वॉज पॅक्ड, काही नव्हतं. आणि हे सुरू केल्यानंतर काहीतरी विलक्षण जीवनामध्ये घडायला लागलं. आणि मला असं लक्षात आलं की आपल्याला काहीतरी जादूचा दिवा सापडलाय. मी ती क्लेन्झिंग अलाइनमेंट करायला लागलो. आणि एका पॉइंटला असं वाटायचं की अभी हो गया, अच्छा है, सब व्यवस्थित चल रहा है. थोड्या वेळानं बॅटरी डाऊन व्हायची परत. आणि पैसे बिशे यायचे कमी झाले की कधी तर बायकोला म्हटलं की पैसे येईना झालेत. बायको म्हणायची ते करा की तुमचं सप्तचक्र. तिला असं वाटायचं की हे ते बसून काहीतरी करते डोळे झाकून आणि काहीतरी होत आहे आणि पैसे यायला लागतात. म्हणजे शी वॉज सो इनोसंटली, कारण तिचा काय याच्याकडं काय फारसा कल बिल नव्हता, कारण तिला काही करायचं नव्हतं. पण तिला लक्षात आलं होतं हे बसतंय काहीतरी करतंय तिथं अँड समथिंग हॅपन्स. आणि असं करत मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यानंतर ज्या घटना घडत गेल्या त्या इतक्या विलक्षण आणि चमत्कारिक आहेत. त्या मी सांगितल्या तर खोट्या वाटतील लोकांना. बरेच वेळा मी त्या सांगितल्याही आहेत. पुष्पौषधीसारखी गोष्ट माझ्या वाटेला कशी आली. लोकप्रभा नावाचं त्यावेळेला साप्ताहिक होतं. त्याच्या एडिटरला कोणीतरी माझ्याबद्दल कसं लिहिलं, त्यांनी माझ्याकडून एक लेख मागितला आणि कसा त्यांनी 2 वर्ष माझी लेखमाला चालू ठेवली लोकप्रभामध्ये. आणि सगळ्या महाराष्ट्रातून लोक माझ्याकडे पुष्पौषधी घ्यायला यायला लागले. मला जिथं महिन्याला 3,000 रुपये मिळवणं पॉसिबल नव्हतं, 3,000 रुपये महिन्याला मिळवणं मला पॉसिबल नव्हतं, तिथं मला दिवसाला 30,000 रुपये मिळायला लागले. लाईफ चेंज्ड. आणि इतकं आयुष्य बदलायला लागलं. आणि त्याच्यानंतर तर चेरी ऑन द केक माझ्या जीवनामध्ये झाला म्हणजे मला टॅपिंगसारखी गोष्ट कळली. तीही अशीच कळली मला, काही संबंध नाही. टॅपिंग कळली मला. त्यांनी काय लिहिलंय त्या पुस्तकामध्ये, त्या पुस्तकाचं नाव आठवत नाही मला, माझ्याकडे आहे कुठंतरी ते पुस्तक. त्याच्यावरती सफरचंदाचं चित्र होतं आणि काय जे नाव होतं काहीतरी एनर्जी सायकॉलॉजी वगैरे, ते काय माझ्या कळण्याच्या पलीकडं होतं. पण तरी वाचलं मी, त्यात काहीतरी आहे हे मला कळलं. ते करून बघितलं, काही उपयोग झाला नाही. आणि मग ते कसं माझ्या वाटेला आलं. आणि गेली किती वर्ष, 2000 सालापासून टॅपिंग शिकवतोय मी. आणि टॅपिंगनं तर तुम्ही सगळे, तुमच्यापैकी बरेच लोक टॅपिंग अनुभवलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ज्यावेळेस असं काहीतरी करता तुमच्यामध्ये, त्यावेळेस तुमच्या ॲक्च्युअल लाईफमध्ये काहीतरी बदल व्हायला लागतो. होतोय की नाही? येस ऑर नो? येस, यू हॅव एक्सपिरियन्स्ड इट. आणि मग असे इतक्या गोष्टी मला नंतर कळायला लागल्या. आणि अलीकडे 1-2 महिन्यापूर्वी मला असं लक्षात आलं की इतकं आपण लोकांना, जे मला कळलं कुठून तरी कसं तरी कळलं. बरं, तो काळ ज्यावेळेस इंटरनेट नाही, काय नाही, कुठून कळत होतं मला? मी पुस्तकं त्या काळात मागवायचो. गंगाराम नावाचा बुक सेलर होता बेंगलोरमध्ये. त्या गंगाराम परदेशातून माझ्यासाठी पुस्तकं मागवायचा. त्या काळात माझ्या पुस्तकांची बिल महिन्याचं 15,000 रुपये व्हायचं. सो इतकं सगळं ते माझ्या वाटेला आलं. आणि इंटरेस्टिंगली मला 1-2-3 महिन्यापूर्वीच असं वाटलं की अरे, इतकं आपण शिकवलंय, आपण उद्या असू किंवा नसू, हे शिकवलेलं कुठं जाणार? संपून जाणार ना. ह्याला काय म्हणजे व्हेर इज इट? माणसं विसरून जाणार आहे. कारण ते इतकी वर्ष 30 वर्ष शिकवत आलेलो आहे. म्हणून मला एक प्रेरणा झाली आणि हे पुस्तक मी लिहिलं, 21 ऊर्जास्त्रे नावाचं. या पुस्तकामध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये अशा पद्धतीच्या ज्या टेक्निक्स मी वापरल्या माझ्या जीवनाला आकार देण्यासाठी आणि ज्या शिकवल्या त्या सगळ्या एकत्रित केल्या. म्हणजे मी नसलो उद्या जरी, तरी हा खजिना तसाच राहणार आहे आणि हा येणाऱ्या कितीतरी पिढ्यांना मार्गदर्शन करत राहणार आहे, विच इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. सो कमिंग बॅक टू ज्याने माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली, ते सप्तचक्र.
माणसाच्या योगिक शास्त्राप्रमाणे माणसाला 3 शरीर आहेत. लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट जरासं समजणं अवघड आहे, कारण आपल्याला एकच शरीर दिसतं. पण योगिक शास्त्राप्रमाणे आपल्याला 3 शरीर आहेत. पहिलं शरीर हे स्थूल शरीर जे दिसतंय ते, ह्याला अन्नमय कोश म्हणतात. अन्नापासून निर्माण झालेलं हे शरीर. दुसरं सूक्ष्म शरीर. सूक्ष्म म्हणजे काय? हे जड आहे, हे शरीर जड आहे. सूक्ष्म म्हणजे काय? आतमध्ये असलेले आचार विचार, भावना, आपल्या धारणा, आपल्या मान्यता, आपलं प्रोग्रॅमिंग, आपलं कंडिशनिंग, आपल्या बिलीफ्स, हे सगळं म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर. दुसरं. आणि तिसरं कारण शरीर. इंग्लिशमध्ये ज्याला कॉझल बॉडी म्हणतात. कॉज ऑफ द बॉडी. जिथून हे सूक्ष्म शरीर निर्माण झालं. कुठून निर्माण झालं सूक्ष्म शरीर? तर त्या कारण शरीरातून निर्माण झालं. अशी ही 3 शरीर. सप्तचक्र योगिक शास्त्राप्रमाणे आपल्या सूक्ष्म मध्ये असतात. ह्या शरीराला जर फाडलं तुम्ही तर ती चक्रबिक्र काही आपल्याला सापडत नाहीत. जसा आपला हे फाडलं आपण, आपल्या मनामध्ये आता विचार चालू आहे की नाही? फाडला तर विचार दिसतो काय? आहे की नाही? फाडला तर दिसतो काय? नाही. तसं हे फाडलं तर ते चक्र म्हणजे काय? चक्र नाही आहेत ॲक्च्युली, दे आर एनर्जी सेंटर्स. म्हणजे आणखीन जर सोपं करायचा प्रयत्न केला, दे आर 7 फ्रिक्वेन्सीज. टू मेक इट सिम्पलर, जसा आपला श्वास जो आहे, सर्वसाधारणपणे आपण श्वास जो आत घेतो तो एकच आहे ना, पण तो एक आहे काय? आत घेतल्यानंतर इट गेट्स डिवायडेड इंटू 5 फ्रिक्वेन्सीज. अपान, समान, उदान, प्राण आणि व्यायाम. श्वास एकच. आत गेल्यानंतर 5 होतात, त्याचे 5 वेगळ्या फ्रिक्वेन्सीज होतात आणि ते 5 वेगळे श्वास शरीरामध्ये वेगळं काम करतात आयुर्वेदाप्रमाणे. तसं आपल्या शरीरामध्ये 7 फ्रिक्वेन्सीज आहेत वेगवेगळ्या. प्रत्येक फ्रिक्वेन्सी जीवनाच्या एका एरियाला रिप्रेझेंट करते. म्हणजे आपलं पहिलं चक्र जे आहे मूळाधार, हे आपल्या जीवनाच्या बेसिक नेसेसिटीज शी, म्हणजे आपल्याला जीवनाला गती पाहिजे, पैसा पाहिजे जगण्यासाठी, घर पाहिजे, रोटी कपडा और मकान पाहिजे, आणि रोटी कपडा और मकानसाठी पैसा पाहिजे. ह्याची फ्रिक्वेन्सी पहिली आहे. मग आपल्या जीवनामध्ये, ऐका हे वाक्य महत्वाचं आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जसं अपेक्षित आहे तसं हा जो पहिला स्पेक्ट्रम आहे रोटी कपडा और मकानचा, पैशाचा, तो आपल्याला जसा पाहिजे आहे, अपेक्षित आहे, तसा जर निर्माण झाला नाही तर त्याचा अर्थ काय? मूळाधार ब्लॉक आहे. आर यू अंडरस्टँडिंग? जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला हवी ती प्रगती, आपल्याला हवा तो पैसा, आपल्याला हवं ते मिळत नसेल तर आपलं मूळाधार सगळंच ब्लॉक आहे असं नाही. सगळं ब्लॉक असतं, त्यांच्या जीवनामध्ये काहीच मिळत नाही, पण पार्शली ब्लॉक आहे. तसंच आपले जर आरोग्याचे प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा परिणाम आपल्या दुसऱ्या फ्रिक्वेन्सीवरती होतो, ज्याला स्वाधिष्ठान म्हणतात. आपल्या समजुती, आपल्या कॉन्फिडन्सचा विषय असेल, तिसऱ्या चक्राशी संबंधित आहे. आपली कनेक्टिव्हिटी सगळ्यांशी चौथ्या फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड आहे. आपल्यातून बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स 5व्याशी संबंधित आहे. आपल्याला कळणारा जो पोर्टल आहे, एक पोर्टल आहे.
इथे एक पोर्टल आहे. पोर्टल म्हणजे काय? काय म्हणूया त्याला? पोर्टलला काय म्हणूया मराठीत? नाही, तुम्हाला पण येणार नाही, मलाच येत नाही. तर काहीतरी आहे, असं एक पोर्टल आहे, ज्या पोर्टलमधून आपल्यामध्ये अंतःप्रेरणा निर्माण होते. ह्याला हे जे कवी लोक वगैरे असतात त्याला त्याचा एक शब्द आहे. काय शब्द आहे माहिती आहे? आमद. आमद. ह्याच्यावरती एक स्टोरी मी बरेच वेळा सांगतो, आत्ता सांगत नाही ती, वेळ जाईल म्हणून. हृदयनाथ मंगेशकरांची आणि सुरेश भटांची आहे. माहिती आहे ना तुम्हाला का नाही माहिती? हां, नाही माहिती? म्हणजे 1-2 मिनिटात सांगतो, कारण ती मला राहत नाही न सांगितल्याशिवाय. जयश्री गडकर चित्रपट एक तयार करणार होत्या, प्रोड्युसर होत्या. ही साधारण कधीची 80च्या दशकातली गोष्ट असेल. आणि त्यांनी म्युझिक डायरेक्टर म्हणून हृदयनाथ मंगेशकरांना पाचारण केलं. मग त्यांना विचारलं की बाळ हे कोण लिहिणार, गीतं कोण लिहिणार? तर ते म्हणत त्यांचे आवडते सुरेश भट. म्हणाले भट साहेबांना सांगूया. असं करून भट साहेबांना नागपूरवरून बोलवून घेतलं मुंबईत. आणि दादरला कॅडल रोडला अमिगो नावाचं एक हॉटेल आहे, आत्ता पण आहे. त्या अमिगो हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं. त्या काळात अमिगोचं भाडं 500 रुपये होतं, आता ते 5000 आहे. हां, सो त्यांना म्हणाले भटसाहेब किती दिवस लागतील? म्हणाले काय 8-10 दिवस लागतील. ठीक आहे, 10 दिवसाचं बुकिंग केलं. आणि 7 दिवस झाले, 8 दिवस झाले. जयश्री गडकरांनी मंगेशकरांना म्हणाले की अहो मंगेशकर ते काय अजून काय आलं नाही भटसाहेबांच्याकडनं. मंगेशकर गेले त्यांच्याकडे शेवटच्या 10व्या दिवशी. म्हणाले भटसाहेब काय गाणी त्या विचारत होत्या जयश्रीबाई, काय नाही लिहिली नाहीत. म्हणाले अहो 10 दिवस राहिलाय तुम्ही इथं. हो 10 दिवस राहिला, मी काय करू, आमद नाही आला. आमद नाही आला म्हणजे अरे आमदच आला नाही तर लिहू कुठून? म्हणाले आमद नाही आला बरोबर आहे, पण त्यांचं मीटर पडलेलं आहे, त्याला काय सांगू आमद येत नाही म्हणून. म्हणाले आता आपल्याला राहता येणार नाही इथं. हो ठीक आहे म्हणाले, मी आमदार निवासात जातो. मग ते पॅकअप केलं त्यांनी, हॉटेल खालती आले, टॅक्सी बोलवली मंगेशकरांनी. मग टॅक्सीत त्यांनी लिहिलं, हे मंगेशकरांचा हा व्हिडिओ आहे यूट्यूबवरती, त्यांनी स्वतः सांगितला आहे हा किस्सा. ते म्हणाले की टॅक्सीमध्ये बसायला लागले सुरेश भट आणि मंगेशकरांच्याकडे त्यांनी बघितलं. म्हणाले बाळासाहेब तुमच्याकडे काय कागद आहे काय खिशात? त्यांच्याकडे कुठला तरी कागद काहीतरी होता, बिल कसलं तरी. त्यांनी दिलं, पेन काढलं आणि तिथं त्यांनी गाणं लिहिलं एक. हे घ्या म्हणाले आमद आला. ह्यांनी बघितलं ते गाणं, लता मंगेशकर आपल्या जयश्री गडकरांना नेऊन दिलं. मंगेशकर असं म्हणतात की ते गाणं वाचून जयश्री गडकरांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तिथं त्यांनी 10,000 रुपयाचा चेक हे भटसाहेबांच्या नावाने दिला. पुढं ते चित्रपट पूर्ण होऊ शकलं नाही, त्यामुळे ते गाणं आपल्याला त्या काळात ऐकू आलं नाही. पण नंतर जब्बार पटेलनी एक सिनेमा केला आणि त्यामध्ये त्यांनी ते गाणं वापरलं. गाणं होतं सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. तर ह्या सुन्या सुन्या हा त्या आमदमधून येतो. हा पोर्टल जो आहे हा आमद आहे. सो ह्या आमदमधून काहीतरी जर आलं तर हे आमद कशाला रिलेटेड आहे? हे ओपन असेल तर आमद येतो, हे बंद असेल तर ढुंकून पण बघत नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये आपल्याला काही गाणी लिहायची नाही आहेत, पण आमद हा क्रिएटिव्हिटी निर्माण करतो जीवनामध्ये. काही काही नवीन इतक्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये हा तर रोज सकाळी 3ला ओपनच होतो. रेडिओ स्टेशन कसं पूर्वी आम्ही आमच्याकडं नुकता एक रेडिओ आला होता ट्रान्झिस्टर, की तो त्याला टायमर लावून ठेवायचा
की त्या टाईमला तो चालू व्हायचा. सकाळी 6चा टायमर लावून ठेवायचो आम्ही त्याला. 6 वाजता तो भजनापासून चालू करायचा. असं त्या काळात. तसं अलीकडच्या काळामध्ये माझा हा टायमर 3 वाजताचा लावलाय तनीच, मी नाही लावलेला. आणि 3 वाजता तो ओपन होतोय आणि हा अहमद येऊन माझी झोप मोडतोय, पण ती वरत असते. तर हा अहमद आहे. आणि हा जो आहे हा सहस्त्रदर आहे, सहस्त्रार आहे. सगळ्या युनिवर्सशी एकरूप होण्याची आपण एक आहे याची जाणीव आहे, जे माणसाचं उद्दिष्ट आहे. हे कळलं तर सगळंच कळलं. इन्सिडेंटली माझं भाग्य परत की मला हे कळलं या जन्मामध्ये. आणि कोहम ते सोहम नावाच्या पुस्तकामध्ये मी हे सगळं लिहिण्याचा प्रयत्न केला की कसं मला कळलं आणि तुम्हाला कळायचं असेल तर कसं कळू शकतं. दॅट आय हॅव रिटन इन दॅट. तर ही 7 चक्र आणि ही मी गेली 25 वर्ष शिकवत आलेलो आहे. 25 इयर्स. ह्याच ग्रुपमध्ये काही लोक असतील जे मला वाटतंय निदान 2006-5-6 पासून तरी, मला इथं सुशील सर्वदे समोरच दिसत आहेत. मला वाटतं पहिल्यांदा आपण नसरापूरला हा वर्कशॉप घेतला होता. कुठलं साल होतं ते? 2006 साली. त्याच्या आधी मी कोल्हापूरमध्ये घेत होतो. पण 25 वर्ष मी हे टेक्निक, ज्यांनी माझ्या जीवनाची गाडी बंद पडलेली हायवेवर लागली, ते शिकवत आलेलो आहे. पण कधी कधी काय होतं, म्हणजे आत्ता बघा, नाव द गंमत स्टार्ट्स. टॅपिंग पण आपण करतोय. टॅपिंग केल्यानंतर जीवनातले अनेक प्रॉब्लेम सुटतात. पण हे चौधरी साहेब माझ्यासमोर बसलेले आहेत, गणेश बसलेले आहेत. यांचे काही प्रॉब्लेम्स सुटलेले नाही आहेत. बाकी बरेचसे सुटले, काही महत्त्वाचे प्रॉब्लेम सुटलेले नाही आहेत. का सुटलेले नाहीत? कदाचित तुम्ही सप्तचक्र केलंही असेल. केलंय ना सप्तचक्र? मग टॅपिंग करून पण ज्यावेळेस आपल्या जीवनातल्या समस्या सुटत नाहीत, सप्तचक्र करून देखील ज्यावेळेस आपल्या जीवनातल्या समस्या सुटत नाहीत, त्यावेळेला काय करायचं असा प्रश्न माझ्या डोक्यात काही दिवसांपूर्वी आला. काय दुसरा काय उपाय? मी 25 वर्ष गेले जरी हे शिकवत असलो तरी प्रत्येक वर्षी हा अहमद मला नवीन काहीतरी ह्यातलं इन्साईट देऊन जातो. या वर्षी पण तो आला आणि तो म्हणाला की हे एवढं करून पण जर तुम्हाला अपेक्षित यश येत नसेल तर त्याचं कारण तुम्हाला चक्रांचं सिक्रेटच माहीत नाही. माहीत नाही म्हटलं, 25 वर्ष शिकवतोय राव, माहीत नाही म्हणजे काय? आणि मला त्यांनी सकाळी 3 वाजता उठवून हे सांगितलं की ही जी 7 चक्र आत्ता मी जी बोललो, मूळाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार, ही जी 7 आहेत, ही वरची ऑब्जेक्टिव्ह सूक्ष्म शरीरामधली चक्र आहेत. कारण शरीरामध्ये देखील चक्र आहेत. आणि त्यांनी सांगितलं की त्याला पाताळ चक्र म्हणतात. आणि मग त्यांनी मला प्रत्येक चक्र डिकोड करून सांगितलं की पाताळ चक्र, आपण नुसतीच वरती चक्र जर क्लीन केली तर वरच्या चक्रांशी रिलेटेड ब्लॉक रिलीज होतात. पण ब्लॉक त्याच्याहून खालती असतील तर त्याच्यासाठी आपल्याला पाताळ चक्र पण ॲड्रेस करावी लागतात. आणि हे या वर्षीचं माझ्या लाईफमधला एक एनलाइटनिंग इन्साईट होता. कारण मला गेले 25 वर्ष पाताळ चक्र म्हणजे काय माहीत नव्हतं. आणि मग मी त्याच्यावर काम करायला लागलो, त्याच्यावर संशोधन करायला लागलो. आणि मग मला लक्षात आलं की आपल्या आतमध्ये आणखीन ही 7 चक्र आहेत जी कारण शरीरामध्ये आहेत. त्यांची नावं पण गंमतशीर आहेत. पहिलं चक्र आहे अतळ, दुसरं चक्र आहे वितळ, तिसरं चक्र आहे सुतळ, चौथं चक्र आहे तळातळ, 5वं चक्र आहे महातळ, 6वं चक्र आहे रसतळ आणि 6वं चक्र, आणि 7वं चक्र आहे
पाताळ चक्र. आणि हे प्रत्येक नावाचे मिनिंग आहे. अतळ, ज्याला तळच नाही आहे असं अतळ, ज्याला तळच नाही आहे, यू कांट, त्याला काही बेसच नाही आहे, इतकं खोल आहे. वितळ, वी म्हणजे 2, त्याच्यापेक्षा खाली जाणार. सुतळ, जे चक्र सु आहे ते कु नाही आहे, जे तुमच्या जीवनाला आणखीन एक वेगळा चार्ज देतं. सुतळ. तळातळ, तळाचं तळ. महातळ, रसातळ, रसतळ म्हणजे ज्याच्यामध्ये रस आहे, इमोशन्स आहेत. आणि पाताळ, पाताळ म्हणजे सगळ्यात डीपेस्ट चक्र. सो यावर्षी मी सप्तचक्र शुद्धिक्रियाची जी आपली कार्यशाळा होणार आहे 11 तारखेपासून, ऑनलाईन कार्यशाळा आहे आपली दरवर्षीप्रमाणे 7 दिवसांची. त्यामध्ये या वरच्या चक्रांच्या बरोबर मागच्या वर्षी मला असाच आमद आला आणि त्यांनी वरची चक्र रिलीज करायला, बॅलन्स करायला गायत्री दिली. कोणालाही माहित नाही की प्रत्येक चक्राची गायत्री आहे. त्यांनी मला ती गायत्री शोधून दिली आणि या वर्षी त्यांनी मला आणखीन मास्टर स्ट्रोक मारलेला आहे की मलाही या पाताळ चक्रांची जाणीव करून दिली. सो दिस इयर आपण 11 तारखेपासून जे आपलं वर्कशॉप आहे त्यामध्ये ही पाताळ चक्र पण आपण ह्या वरच्या चक्रांच्या बरोबर ती कशी कनेक्टेड आहेत, ती कशी क्लीन करायची, तेही मला त्यांनी सांगितलं. सो समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. मला आज तुम्हाला हे प्रामुख्यानं सांगायचं होतं की काहीतरी फार महत्त्वाचं तुमच्यासमोर आहे. आणि शेवटी लक्षात घ्या, मगाशी मी म्हटलं तसं 2 कॅटेगरीची माणसं असतात. एक काहीतरी प्रयोग करत असतात जीवनामध्ये आणि एक प्रयोग करत नसतात. सो तुम्ही इथपर्यंत आलेला आहात याचाच अर्थ प्रयोग करण्याची तुमची मानसिकता असू शकते. जर असेल तर हे काहीतरी समजून घेणं वर्थ आहे. कुठंतरी असला एक ब्लॉक जो आपल्या डोक्यात देखील नसतो असा ब्लॉक जर रिलीज झाला तर जीवनाची गती सुरळीत होते. हा माझा आणि गेले 25 वर्षांमध्ये जेवढ्या लोकांना मी हे शिकवलेलं आहे या सगळ्यांचा अनुभव आहे. सो ह्याच्यानंतरच्या सेशनमध्ये ही जी वरची चक्र आहेत ह्यांचा प्रॉब्लेम काय होतो की आपण क्लीन केली, काही दिवसांनंतर आपण जर क्लेन्झिंग थांबवलं, म्हणजे थोडक्यात आपण दात रोज घासतो, दात नाही 4 दिवस घासले तर काय होतं, प्लाग तयार व्हायला लागतो. आपल्याला कळतं की एक थर निर्माण होतो दातावर. 1 दिवस जरी घासला नाही दात तरी एक प्लाग तयार होतो दातावरती. तसा या एनर्जी सेंटर्सवरती ब्लॉकेजेस तयार व्हायला लागतात आपण जर त्याचं क्लेन्झिंग केलं नाही तर. म्हणून ह्याचं क्लेन्झिंग फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून दर वेळेला आपल्याला ते क्लेन्झिंगचे टेक्निक्स कळत जर गेले तर आपण ते आपल्या गतीनं, आपण त्याला काय फार वेळ लागत नाही, 5-10 मिनिटाचा प्रश्न असतो. इट डझंट टेक मच टाईम बट इट इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. सो या पुढच्या सेशनमध्ये मीनल तुम्हाला ही चक्र, ह्या तुमची आत्ता जी 7 चक्र, पाताळकडे आत्ता जाणार नाही आपण, ते वर्कशॉपमध्ये जाऊ. ही चक्र तुमची कुठली ब्लॉक्ड आहेत हे तुम्हाला तुमच्याकडे पेपर जो दिलेला आहे त्या पेपरला एक्सप्लेन करून तुम्ही त्याच्यावरती टिक केलं की तुम्हाला कळेल की तुमचं कुठलं चक्र ब्लॉक्ड आहे, कुठल्या चक्रावर तुम्हाला काम करण्याची गरज आहे. सो बाय दॅट यू विल गेट, तुम्हालाच तुमचं रिपोर्ट कार्ड मिळेल. आता मित्रांनो, 21 ऊर्जास्त्रे मी 1 महिन्यापूर्वी या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि 15 दिवसात ह्याचं पहिली आवृत्ती संपली. आता दुसरी आवृत्ती ह्याची आहे आणि या पुस्तकामध्ये मी 21 ऊर्जा तंत्र दिलेली आहेत
आणि इंटरेस्टिंग ह्यातला भाग काय आहे की जो वाय डज द बुक इज मोर इंटरेस्टिंग. आता हे बघा, हा चॅप्टर जो आहे हा कशावर आहे? अरे काय भारी योगायोग आहे. चक्रशुद्धीवरती मी उघडला आणि चक्रशुद्धीवरतीच तो आहे. तर आता हे चक्रशुद्धीवरती चॅप्टर आहे. चक्र कशी अलाइन करायची ह्याला मी एक QR कोड दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला ती जर बॅलन्स करायची असतील तर हा QR कोड जर तुम्ही स्कॅन केलात तर त्यामध्ये एक ऑडिओ आहे. तो जर तुम्ही ऐकला तर ॲटोमॅटिकली वॉर्मअप जसं असतं ना, क्लेन्झिंग होत नाही पण वॉर्मअप होतं, अलाइनमेंट व्हायला लागते त्याची. कारण क्लेन्झिंग हा वर्कशॉपचा भाग आहे. हे पुस्तकात मी लिहू शकत नाही. जसं अनेक गोष्टी, अनेक जे अवघड आहेत, एक 2 पॉइंट मेथड नावाचा एक प्रकार आहे. तो कसा करायचा हा जर तुम्हाला ते वाचून नाही कळणार, मग इथे एक QR कोड आहे. तो स्कॅन जर केला तर तो तुम्हाला एका व्हिडिओकडे घेऊन जातो, माझाच व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये मी करून दाखवलेलं आहे तुम्हाला ते करायचं कसं. त्यामुळे हे पुस्तक जरासं आणखीन टेक सॅव्ही केलेलं आहे, इंटरेस्टिंग केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ते शिकवतं ॲक्च्युली. सो हे पुस्तक आज तुमच्यासाठी ज्यांच्याकडे हे नाही आहे, बहुतेक लोकांच्याकडे ते आहे, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. फक्त मला असं वाटलं की ह्या पुस्तकाला काहीतरी आज इथं ओपनली मी ऑफलाईन सेशनमध्ये हे ठेवायला लागलो आहे, तर ह्याला काहीतरी ऑफर द्यायला पाहिजे. तर ह्याला ऑफर तर 100 रुपये ऑफ आहेच, पण ह्याच्याबरोबर जे आणखीन एक पुस्तक मी लिहिलं जे फार इंटरेस्टिंग आहे, समृद्धीचा साक्षात्कार भाग 3, सक्सेस मॅन्युअल आहे. आपल्याला सक्सेस पाहिजे आहे ना, कसं मिळवायचं ते त्या पुस्तकामध्ये बरेच टेक्निक्स मी दिलेले आहेत. त्या पुस्तकाची किंमत 300 रुपये आहे. पण आजसाठी, जसं काल मी केलं, आजसाठी हे जे लोक हे पुस्तक घेतील त्याच्याबरोबर ते पुस्तक 200 रुपयाला मी अवेलेबल केलेलं आहे. काल हे मुंबईत आनंदयोगसाठी केलं होतं आणि आनंदयोग सगळं संपून गेलं. त्यामुळे आज आनंदयोग द्यायला पण नाही आहे. इंटरेस्टिंग आहे. ज्यांना अध्यात्मामध्ये इंटरेस्ट आहे, कोहम ते सोहम एकदा तरी आयुष्यात वाचा. तुम्हाला डायरेक्ट ते तुमच्या अनंतामध्ये, तुमच्या आत गाभ्यामध्ये जो ईश्वर आहे त्याच्या चरणी घेऊन जाईल. त्याशिवाय समृद्धीचा साक्षात्कार भाग 1, भाग 2, भाग 3 इंटरेस्टिंग पुस्तक आहेत. प्लीज डू रीड देम. दे विल टेक यू ऑन अ हायर डायमेन्शन. सो मित्रांनो, माझं काम झालेलं आहे. आपण एक 15 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर चक्र ॲनालिसिस करूया. तुमचं कुठलं चक्र ब्लॉक्ड आहे आणि कुठलं चक्र ब्लॉक नाही आहे हे बघायचा प्रयत्न करूया. तोपर्यंत घेऊया 15 मिनिटाचा ब्रेक. थँक्यू फॉर कमिंग अँड लिसनिंग टू मी. थँक्यू सो मच.